नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज सर्वांना महत्त्वाचं जे अपडेट आलेलं आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. शहरी भागामध्ये मागच्या वर्षी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 272 पदाकरिता, त्याची अपडेट. आणि ग्रामीण भागामध्ये येणारी जी 228 पदांची जाहिरात असणार आहे, त्या संदर्भात ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, पात्रतेमध्ये झालेला बदल आणि नेमका पॅटर्न काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न या संदर्भात माहिती. म्हणजे परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे, त्यासोबतच परीक्षा कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणार आहे, म्हणजे ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, आपलं जिल्हा लेवलला ह्या जागा असतात का, त्यासोबतच तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे जिल्ह्याच्या ठिकाणीच परीक्षेचं सेंटर म्हणजे केंद्र असते का, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्यासोबतच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा किती वाढवण्यात आलेली आहे आणि अनुभव किती लागणार आहे. ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे. ओके, अंतर्गत म्हणजे डिपार्टमेंट मध्ये ज्या कार्यरत आहेत अशा महिला भगिनीकरिता ही एक्झाम असते. आणि जी सर्व्हिस मधनं जागा भरल्या जातात त्यामध्ये ओनली ज्या फ्रेशर उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधील, त्या ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे त्यांच्याकरिता सर्व सेवा भरती असते. ओके, डायरेक्ट रिक्रुटमेंट. तर ही माहिती आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीकरिता आपल्याकडे नुकतीच बॅच सुरू झालेली आहे नवीन. यामध्ये सर्व विषय शिकवले जाणार आहेत. मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान. ओके, हे 6 विषय तुम्हाला सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर असणार आहे. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता कितीही आणि कधीही आणि कितीही वेळा. ओके, यामध्ये सोबतच दर आठवड्याला पीवायक्यू झालेले क्वेश्चन पेपर, अनालिसिस, अतिसंभाव्य एमसीक्यू, टॉपिक वाईज पीडीएफ नोट्स. तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचं बुक मार्केटमधनं विकत घेण्याची आवश्यकता नाही. पीडीएफ नोट देणार आहोत ज्याचे तुम्हाला झेरॉक्स काढता येतील. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळेल. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता. आणि टेस्ट पेपर. ओके, झालेला अभ्यास तुम्हाला तुमचं स्वतःचा अनालिसिस करायचा आहे. त्याकरिता काय करणं गरजेचं आहे, पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. ज्या महिलांना बॅचला जॉईन व्हायचं आहे त्यांनी 9823442263 हा नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे. अभिजित सर्स अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण लगेच बघणार आहोत की ही जाहिरात बघा. आता मी मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली होती की जीआर कधी प्रसिद्ध होणार आहे, तर तो 15 दिवसाच्या आतच प्रसिद्ध होणार आहे असं सांगितलं होतं आणि तो झाला. आता जाहिरात कधी येणार आहे या संदर्भात जे सूत्राकडून आपल्याला माहिती मिळाली आहे किंवा आपले जे विभागामध्ये मित्र आहेत म्हणजे जे अधिकारी पदावरती आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की याची जाहिरात शहरीची आलेलीच आहे ऑलरेडी, परंतु नवीन लिंक त्यांची चालू होणार आहे फॉर्म भरण्याची. तर अजून 1 महिना कालावधी बाकी. 15 ऑगस्ट पर्यंत ती लिंक ऑनलाईन फॉर्म भरण्याची चालू होणार आहे. त्याची कोणती वेबसाईट आहे ती लिंक वगैरे तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, ती सुद्धा जॉईन करा. म्हणजे तुम्हाला काय अपडेट कळणार आहे. त्यासोबतच जाहिरात आल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागतात ती सुद्धा माहिती आपण टेलिग्रामला देणार आहोत. 15 ऑगस्ट पर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तिथं पुढे 1 ते सव्वा महिन्याचा वेळ ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता प्रत्येक महिलांना दिला जातो. स्वयं घोषणापत्र आपल्याला आयुक्तालयामध्ये नेऊन द्यावं लागतं किंवा आपल्या तिथलच्या जवळच्या ऑफिसला. ओके, त्यानंतर आहे ही एक्झाम कोण घेणार आहे, तर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर ही एक्झाम एमपीएससी कंडक्ट करणार नाही, तर टीसीएस किंवा आयबीपीएस. आता नेमकं कोणाला टेंडर मिळते त्यानुसार ती एक्झाम 2 पैकी कोणती तरी कंपनी ही आयोजित केली जाणार आहे कंपनी मार्फत. आणि एक्झाम ही ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे, नाही ना ऑफलाईन. ओके, मागच्या वर्षी सुद्धा टीसीएस ने 102 पदाची परीक्षा पार पडलेली आहे. त्याचं जॉईनिंग सुद्धा महिलांना मिळालेलं आहे. सुपरवायझरच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती. ती सरळ सेवेची सुद्धा 300 ते 400 जागेची मोठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर ही बाब तुमच्या लक्षात आलेली असेल. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे की यामध्ये एकूण शैक्षणिक पात्रता. ओके, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर त्यांनी नवीन जीआर मध्ये जे प्रसिद्ध केलेलं आहे, ग्रॅज्युएशन न लागता फक्त 12वी पास महिला उमेदवारांना, मग यामध्ये आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतील अशा सर्वांना फॉर्म भरता येणार आहे. असे तर तसेच ज्यांचं 10वी नंतर डायरेक्ट तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, YCMOU
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधनं तरी सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे. तर तुमचा अनुभव कधी पकडला जाणार आहे, तर किमान 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही कार्यरत असणं गरजेचं आहे, किमान म्हटलेलं आहे. जास्तीत जास्त कितीही चालेल. किंवा तुमचं आता कंप्लीट होणार आहे यावर्षी, अशा महिलांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे किंवा 10 वर्ष. त्यासोबत वयोमर्यादा 50 वर्ष सर्वांकरिता, असं कास्ट नाही, सर्वांकरिता 50 वर्ष आहे. ज्यांचं 50 वर्ष चालू आहे किंवा 50 वर्षाच्या आत आहेत वय, अशा सर्व अंगणवाडी सेविकांना, 12वी पास असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. तर कागदपत्र यादी काय लागणार आहे, तर यामध्ये तुम्हाला 10वी 12वी तुमचं असेल तर पदवीचं जोडा. ओके, तुमचं जे शैक्षणिक पात्रता आहे ते सर्व कागदपत्रे जोडायची आहेत. त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही. त्यानंतर लग्न झाल्यामुळे तुमच्या नावामध्ये बदल झालेला असतो तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट हे लागणार आहे. त्यासोबत डोमासाईल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात तर जुनं जर असेल तर म्हणजे 15 वर्षापूर्वीच असेल तर नवीन काढून घ्या. डॉक्युमेंट कोणतंच असं डॉक्युमेंट नाही की ज्याला वेळ लागतो. 20 ते 22 दिवसामध्ये हे डॉक्युमेंट आपल्याकडे मिळू शकतात ऍप्लिकेशन जर आपण केलं तर. आता काढून घ्या सर्व, कारण की तुमच्याकडे वेळ कमी आहे. 1 महिन्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक सुरू झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळणार नाही, तुमची धावपळ होईल. ओके, त्याच टेन्शन मध्ये तुमचा अभ्यास सुद्धा होणार नाही. तर माझं प्रामाणिकपणे मत असेल की तुम्ही ह्या पदाकरिता ही जर क्रायटेरिया पार करत असाल, म्हणजे जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही कागदपत्र यादी जी मी सांगितलेली आहे, स्पेशल व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी कोणती आहे, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागते का, त्यामध्ये काय नमूद करावं लागतं, मॅरेज सर्टिफिकेट, मग फॉर्म कोणाच्या नावाने भरायचा आहे, वडिलांच्या भरायचा आहे का पतीच्या नावाने फॉर्म भरायचा, त्यासाठी कोणतं डॉक्युमेंट लागेल, किंवा मग तुमचं आधार कार्ड चेंज झालं असेल तर चालेल का, त्यासोबत एनसीएल लागेल का, कोणत्या कॅटेगरी करिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र लागते, कोणत्या कुणाला लागत नाही, कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये, प्लस तुम्हाला स्वयं घोषणापत्र तुमच्या विभागाकडून मिळत असते ते तुम्हाला भरून द्यायचं असते. ज्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरलेले आहेत, ओके, ज्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत, अशा महिलांना नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. ज्यांचे राहिलेले आहेत अशा महिलांना पुन्हा फॉर्म भरायचे आहेत. बघा, आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की सर आम्ही मागच्या वेळेस फॉर्म भरलेले आहेत परंतु आमचं वय आता 50 वर्ष झालेलं आहे, 50 वर्ष उलटून गेलेलं आहे, तर आम्ही त्या पदाकरिता पात्र ठरणार आहोत किंवा नाही. तर मी तुम्हाला सांगेल की मागच्या वर्षी फॉर्म भरले म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या फॉर्म भरताना तुमचं वय कमी होतं, आता वाढलं तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला परीक्षा देता येणार आहे, असा अन्याय कोणावरती होऊ दिला जाणार नाही. तर याचं महत्वाचं अपडेट होतं, ते तुम्हाला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. सर्वजण या ठिकाणी पात्र असणार आहेत. तर याकरिता आपल्याकडे अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत डिपार्टमेंटल एक्झाम करिता, अंगणवाडी सेविकांकरिता, अंगणवाडी मदतनीस करिता ज्या होऊ शकतात, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे मदतनीस त्यांना सुपरवायझरचे चान्स आहे, ज्या अंगणवाडी सेविका 12वी पास आहे त्यांना अंतर्गत परीक्षा देता येणार आहे किंवा दोन्ही एक्झाम देता येईल. तुमचं जर वय बसत असेल सुपर सरळ सेवा परीक्षेकरिता तर याच्या बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत. सर्व विषयासहित असणार आहेत. तुमच्या वेळेनुसार तुमचा 2 किंवा 3 वाजेपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून वेळ असतो शाळेमधला. तर त्याच्यानंतर आपले क्लासेस असतात, 4च्या नंतर क्लास आहेत. जर नाही पाहता आलं तुम्हाला तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत. कोणतेही बुक विकत घेण्याची आवश्यकता नाही. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, टेस्ट सिरीज असणार आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता. जॉईन होण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर आहे अकॅडमीचा. या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला नक्की या ठिकाणी रिप्लाय दिला जाणार आहे. कमी फी मध्ये तुमची एक्झाम होईपर्यंत ही व्हॅलिडिटी असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.